ही स्मिता किचन कोकणी चवमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. गेल्या भागात आपण पाहिलंच असेल, मी मेंदू वडे दाखवले. आता मी करते उडदाची डाळीचे उडदाची डाळ आणि थोडीशी मुगाची अर्धी वाटी ते उडदाची डाळ घेतली आणि पाव वाटी मुगाची डाळ. आता ह्याचे मी करते दही वड्यासाठी मिश्रण. तर इथे घेतलं आहे मी दोन्ही डाळी आणि थोडंसं आलं आणि या 2 मिरच्या. हे छान बारीक वाटून घेते. आपल्याला थोडंसं पाणी घालून वाटून घेते. मिश्रण इथे छान काढून घेतलं. आता घालते मीठ आणि छान ढवळून घेते एक जीव करून. मिश्रण असं चांगलं फेटून घेतलं ना, मग आपले वडे पण छान फ्लफी असे होतात. लावते पाण्याचा हाताला पाणी लावून घेते आणि मग छोटे छोटे असे गोळे तोडून घेते. बघा मंडळी, तुम्हाला जवळून दाखवते. माझे काय एवढे गोल गोल असे वाटत नाही आहे, तरी सर मी टाकले. आता याला पलटी करून घेते. गॅस मिडियमच ठेवले. इथे काढून घेतले. आता थोडे करून घेते दुसरे. आता मी हे एवढे सगळे तयार करून घेतले. याच्यामध्ये काही मोठे आबडधोबड आहेत, पण चालतील. आता आपल्यालाच खायचे आहे, तर मी ते सर्व करते. इथे पाणी घेतलं, त्याच्यामध्ये थोडंसं टाकते हिंग आणि थोडंसं मीठ आणि यामध्ये हे वडे बुडवून टाकणार आहे. इथे मी पाण्यातले वडे काढून घेते. असं पिळून घ्यायचे. इथे छोटंच भांड वापरलं आहे मी, कारण मी एकट्यापुरतेच केले आहे आता म्हणून. आता वरून घालते दही. दही मी एकट्यापुरतंच केलं, त्याच्यात थोडीशी साखर टाकली. ते घालते वरून. थोडंसं लाल तिखट आणि मिरी पूड. चला तर मग माझी ही डिश तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा.